नाही, खास करून जिल्हा परिषदेच्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यासाठी वर्षातून एकदा ही क्रीडा स्पर्धा होते. आणि आम्ही मागच्या वर्षीच निर्णय घेतला की याला राज्यस्तरीय स्वरूप द्यावं आणि आता शासनाच्या वतीनं या स्पर्धा आता होतात. खास करून सातारा जिल्ह्याच्या CEO या ठिकाणी यास्मिन नागराजन काम करतात आणि या स्पर्धेसाठी त्यांनी प्रचंड मोठी मेहनत पाठीमागच्या वर्षी घेतली, यावर्षी घेतली नाही का. स्पर्धेला व्यापक स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि या अख्ख्या राज्याची जी आम्ही कमिटी बनवली होती, अभ्यास समिती बनवली होती की राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या कशा घेता येतील. जशा महसूलच्या घेतात, बाकीच्या विभागाच्या अशा होतात, तसं जिल्हा परिषदेच्या घेण्यासंदर्भात त्या टीमचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि आता ही स्पर्धा राज्यस्तरीय भविष्यामध्ये आता याच वर्षापासून होते. आज प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण पाहतो आहे. आणि आपल्या रोजचा ताण याच्यातून बाहेर येऊन खेळामध्ये आणि सगळ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःचं गुण, खेळातले गुण दाखवण्याची संधी अधिकारी बांधवांना मिळते, कर्मचाऱ्यांनाही मिळते, याचं मनापासून कौतुक आहे. या खूप चांगल्या स्पर्धा घेता म्हणून जिल्हा परिषदेला मी मनापासून धन्यवाद देईन. खास करून CEO असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, खूप उत्साहानं आणि खूप नियोजनबद्ध पद्धतीनं ह्या स्पर्धा ते घेत असतात. रंग भगवा, त्याग, बलिदान आणि ज्ञान शुद्धता याचं प्रतीक असणारा रंग पराक्रमाचा, रंग शौर्य, स्वातंत्र्याचा आणि समर्पणाचा ऊर्जा देणारा हा भगवा रंग. रंग आपल्या एकात्मतेचा आणि पराक्रमाचा रंग भगवा. यानंतर येत आहे तालुका मान. प्रतिनिधित्व करत आहेत आदरणीय श्री प्रदीप शेंडगे साहेब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मान. ध्वजाचा रंग हिरवा. रंग हिरवा समृद्धतेचा, सौंदर्याचा आणि संपन्नतेचा, बौद्धिक वैचारिक संपन्नता असणारा हा तालुका मान तालुका. दुष्काळावर मात करत सृष्टी सौंदर्य फुलविणारा आपला हा तालुका. आदरणीय साहेबांसाठी विशेष मानवंदना.